काय करते तू? जेवण करती? अगं भांडी घासती. तू भांडी घासती? तुझं वय काय मला सांग तरी. बघा बघा कशी भांडी घासती बघा, छान माणसावानी. हा अशी धुवून घेतलं बघा तिने. मायरा थांब, तुझ्या पप्पाला दाखवते काय करती तू. अभ्यास सोडलाय आणि भांडी घासती ना तू. तू भांडीच घास. कशी घासती बघा ना. येईल का तिच्या वयातल्या पोरीला भांडी घासायला? बस झालं मायरा, बस झालं. सर्दी होईन बाबू. कोणाला मारती? कोणाला मारती? कोणाला मारती? तुला जोरात मारती? ओके नानी नको ग मारू. हा ओके. पंख्याला बांधून टाकू तिला? का ग तिने काय केलं? मारलं? धपकीने मारलं? दात तोडला? हा डॉक्टर कडे नेऊ तुला? ओके ठीक आहे, मी डॉक्टर कडे नेते तुला. ठीक आहे, झोप, नंतर डॉक्टर कडे जाऊ आपण. बोलू दे तिला काय बोलायचं, तू ग बस. नोटी गले तू? नोटी गले नाही ना? गले ना? बाबू गंदू आहे. बाबू सारखा शिशी करतो. ओके शिशी करतो आणि काय करतो? आणि सुसू करतो. सुसू पण करतो आणि 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 हा बाबूने सगळं भिजवलं हातरून सुसू करून. ओके त्याला बाबा सांग मग. हा चांगलं मारू. तुला नको मारू. बाबू तर छोटा आहे ना? छोटा आहे का नाही बाबू? भांडी घासायची, अभ्यास नाही करायचा? आता मी केली ना अभ्यास. कधी केली? छान केली. काय नाही छान छान केली. झोप तू आता, चल. ट्युशनला नाही जाणार. ट्युशनला नाही जाणार? मामाकडे घेऊन जाते, पोलीस मामाकडे. तू नाही ना अभ्यास करत, तुला भांडी घासायचे, जेवण बनवायचे है ना? तुला काम करायचं, काम करायचंय ना? काम करायचे. काय काय काम करणार तू मम्माचं? जेवण बनवणं, काम करणं, भांडी धुणं, मॅगी बनवणं, मफिन बनवणं. अरे तर तुम्ही बघितलंच असेल मायरा किती चुरचुरू बोलते. तर मम्मीची आणि तिची चालली होती थोडी भांडणं, तर ते हमेशाच चाललेलं असतं त्या दोघींचं. त्यानंतर मम्मीचा चालला होता स्वयंपाक आणि मी घेतला होता चाय आणि बाबू इथं खेळत होता. आणि त्यानंतर मी घेतले होते मशरूम साफ करायला आणि कट करून मी ठेवत होते एका प्लेटमध्ये. तर तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची होती. मायरा आत्ताशी 3.5 वर्षाची, पण तिला खूप समजूतदारपणा आहे. पण कधी कधी ती चिडते वगैरे, मस्ती वगैरे करते. पण कसं आहे ना, तो लहान आहे, ती खूप जीव पण लावते त्याला. पण तिचं म्हणणं असतं की तू त्याला जास्त प्रेम करते, मला जास्त प्रेम करत नाही, तू त्याला जास्त जीव लावते. तिला ह्या गोष्टी पटकन कळायला लागल्यात. जसा तो झाला आहे ना, आता मी त्याला जास्त टाईम देते, तिला जास्त टाईम देऊ शकत नाही, तिला जवळ घेऊ शकत नाही. कारण की आता बाबू माझ्यासोबत असतो, बाबूला फीड करायचं असतं, त्याची दवा वगैरे त्याला पाजायचा असतो. जास्त टाईम मी बाबूला देते, त्याची काळजी घेते, कारण की तो लहान आहे. आता ही थोडीशी मोठी आहे म्हणून जास्त लक्ष देत नाही मी तिच्याकडे. पण थोडंफार असं होतं मुलांमध्ये की आता तू मला प्रेम नाही करत, नाही का?
तू बाबूवरतीच खूप प्रेम करते अशी मला सारखी बोलते. मला खूप वाईट वाटतं मी तिला टाईम देत नाही म्हणून. पण ह्याच्या पुढे असं नाही होणार आणि कुठल्या आईकडनं असं होत नाही. पण तो खूप लहान आहे. जसं माझ्या बाबतीत घडत आहे तसं तुमच्या पण बाबतीत घडत असेलच असं मला वाटतं. आणि तुमच्या बाबतीत तर आता मम्मी बनवते जेवण. आज सोमवार आहे तर उपवास आहे म्हणून आज स्पेशल मशरूम पुलाव बनवते. डाळ भात भाजी सगळं काय झालेलं आहे. भाजीमध्ये भाजी डाळ भात आणि वटाणा बनवला आहे मम्मीने. आणि आता बनवते फ्लावरमध्ये मशरूम पुलाव भात म्हणते. तू काय बघते? आपल्याला देवण जेवण तू करते? मी नाही करत, नाही करते देवण. नानी बघ कशी बनवते बघते देवण. हा नानी बनवते. छान छान बनवते नानी. आणि ताटण बनवते नानी. मला एक तर तुम्ही बघितलं असेल की तिकडे किचनमध्ये ती मम्मीच्या बाजूला उभा राहिली. तर ती मम्मीला असं बोलते की मला उचलून घे, मला बघायचं तू काय बनवते. तर तिला खूप आवड आहे. मम्मी काय बनवत असेल ते मम्मीच्या मागेच लागलेली असते की मला उचलून घे, मला बघायचं तू काय बनवते. तर मम्मी बोलली थोड्या वेळाने तुला उचलून घेते वगैरे. तर असंच किचनमध्ये मम्मीने सगळं तिला सोबत घेऊन सगळं काम केलं. तिची खूप बडबड असते आणि बडबड करत ऐकत मम्मीने असं छान पुलाव भात बनवला. आणि तिला टेस्ट करण्यासाठी प्लेटमध्ये दिला. सगळा स्वयंपाक बाहेर घेतला. तर आज जेवणामध्ये पुलाव आहे, मशरूम आणि वटाणा फ्लावरची भाजी आहे, डाळ आहे, भात आहे, भाजी चवळीची, चपाती आणि सलाड आहे थोडं. मला काय खातो? कसं झालंय? छान छान झालंय. अरे वा. नानीला थँक्यू नाही बोलली. कशी बोलते. आणि चवीचं असलं तरच खाते, नाही तर खात नाही स्वतःच्या हाताने. चला तुम्ही पण या जेवायला आमच्या सोबत. तू का रडती? कशी पडली धावत होती तू. धावत होती ना, मग धावायचं नाही. कुठे लागले दाखव. लागले, रक्त निघतंय. किती वरडती बापरे. ना किती लागले माझ्या सोन्याला. खरंच लागले, खरचटलंय है ना, रक्त निघतंय. आम्हाला अजिबात लागलेलं सहन होत नाही. डॉक्टरकडे जायचं, मोठ्या डॉक्टरकडे नाही जायचं. नको जाऊ म्हणलं तरी बाहेर पळतो तू. चला माझ्या शोनला लागलं, माझं पिल्लूला आहे ना. बाय बाय. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.